क्वेश्चन नंबर 16 बघा. भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत, ज्याला आपण प्लेट टेक्टोनिक थेरी म्हणतो, याबाबत योग्य विधानांची निवड करा. फर्स्ट आहे, या सिद्धांतानुसार पृथ्वीचे भूकवच 7 प्रमुख भूपट्ट व काही लहान भूपट्टापासून तयार झाले आहे. सेकंड, भूपट्टाच्या खाली असलेल्या अभिसरण प्रवाहामुळे, ज्याला आपण कन्व्हेक्शनल करंट म्हणतो, तेथील खडक वर्तुळाकार दिशेने संचार करतात, त्यामुळे भूपट्टाची स्थितीची समांतर हालचाल होत असते. सी आहे, आर्क्टिक भूपट्ट सर्वात मंद गतीने संचार करते, तर पॅसिफिक भूपट्ट सर्वात जलद गतीने संचार करतात. आता अच्या जिओमॉर्फोलॉजीमध्ये आपण 3 थेरीज आहेत, जे लास्ट एक्झामला पण आपण क्वेश्चन याच्यावर टाकला होता. एक आहे की तुमचा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आहे, सी फ्लोअर स्प्रेड थेरी आहे, आणि तिसरं जे आहे ते प्लेट टेक्टॉनिक थेरी आहे. आता प्लेट टेक्टॉनिक थेरी जी आहे तर बेसिकली याच्यामध्ये अर्थच्या इंटेरियरमध्ये, ज्याला लिथोस्फिअरच्या खाली आपल्याला माहिती आहे की मेल्टन लावा आहे, आणि तो लावा तिथे कन्व्हेक्शनल सेल फॉर्म झालेले आहेत अशा प्रकारच्या, ठीक आहे, ज्या कंटिन्युअसली मूव्ह होत आहेत. आणि ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स या कन्व्हेक्शनल सेलमुळे फ्लोट होत आहेत याच्यावर. कशावर? मेल्टन लावामध्ये. बेसिकली ह्या प्लेट्स म्हणजे काय आहेत, तर आपण त्याला लिथोस्फिअर म्हणतो. तर ह्या प्लेट्स एक प्रकारे लिथोस्फिअर आहेत. तर त्यासंबंधी हा क्वेश्चन डिझाईन करण्यात आलेला आहे. आता ह्या जी प्लेट्स आहेत त्यात काही मेजर प्लेट्स आहेत, त्या 7 मेजर प्लेट्स आहेत, आणि काही लहान लहान अशा छोट्याशा मायनर प्लेट्स आहेत. त्यामुळे या सिद्धांतानुसार ही जी आहे कन्व्हेक्शनल सेल थेरी जी आहे ही कोणी मांडलेली आहे, तर ती आर्थर होम्सनी ही मांडलेली थेरी आहे. ह्या कन्व्हेक्शनल सेलमुळेच आपल्याला प्लेट्स जे आहेत त्या मोशनमध्ये असलेल्या दिसतात. त्यामुळे हे मेजर प्लेट्स आणि 7 प्रमुख मेजर्स आणि हे लहान मायनर आहेत, हे करेक्ट स्टेटमेंट आहे. सेकंड, भूपट्टाच्या खाली असलेल्या अभिसरण प्रवाहामुळे, कन्व्हेक्शनल करंटमुळे तेथील खडक वर्तुळाकार दिशेने संचार करतात. जे आता सांगितलं की कन्व्हेक्शनल सेल तयार होते, आणि ते सेल कंटिन्यू मूव्ह होत असल्यामुळे याच्या प्लेट्स ज्या आहेत त्या दूर जातात किंवा जवळ येतात. आता ह्या प्लेट्स दूर जाणं आणि जवळ येण्याचे 3 प्रकार त्यांनी प्लेट्सचे सांगितलेले आहे. जे बाउंड्रीज आहेत 2 प्लेट्सच्या, एक आहे कन्व्हर्जन बाउंड्री, दुसरी आहे डायव्हर्जन. कन्व्हर्जन म्हणजे 2 प्लेट्स जर एकत्र येत असेल. डायव्हर्जन म्हणजे काय, तर 2 प्लेट्स जर एकमेकांपासून दूर जात असतील. आणि तिसरी आहे ट्रान्सव्हर्स बाउंड्री, म्हणजे त्या जवळही येत नाहीत, दूरही जात नाहीत, पण एकमेकांपासून त्या पास होतं, त्याला ट्रान्सव्हर्स बाउंड्री आपण म्हणतो. थर्ड स्टेटमेंट आहे, दुसरं स्टेटमेंट जे आहे की कन्व्हेक्शनल करंट आहे, करेक्ट आहे. त्यानंतर थर्ड आहे, आर्क्टिक भूपट्ट सर्वात मंद गतीने संचार करते, तर पॅसिफिक भूपट्ट सर्वात जलद गतीने मूव्ह करते, तर हेही करेक्ट आहे. ती आर्क्टिक भूपट्ट जे आहे सर्वात मंद गतीने म्हणजे किती गती आहे, तर 5 सेंटीमीटर पर इयर या वेगाने तो प्रवास करत आहे. आणि पॅसिफिक भूपट्ट जे आहे ते पॅसिफिक भूपट्ट किती, तर ते 12 सेंटीमीटर पर इयर या वेगाने तो मूव्ह होत आहे. तर ही तिन्ही विधानं करेक्ट आहेत. तर 16चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. 17 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा. डोलड्रम या नावाने ओळखला जाणारा हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 5 डिग्री उत्तर व 5 डिग्री दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान असतो. तर हे करेक्ट आहे की डोलड्रम आहे, आपल्याला माहिती आहे की समजा हे विषुववृत्त आहे आणि त्याच्या वरी 5 डिग्री नॉर्थ आणि 5 डिग्री साऊथ, तर याच्या दरम्यानचा जो एरिया आहे त्याला डोलड्रम म्हणतो, ठीक आहे. तिथेच आपल्याला माहिती आहे की ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन तयार होतो, ठीक आहे. तर ITCZ पण आपण तिथं तयार होतो आपल्याला माहिती. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते करेक्ट आहे. एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवतालची हवा जास्त दाब असतो तेव्हा आवर्त तयार होतात. सायक्लॉनची कंडिशन आपल्याला माहिती आहे की बेसिकली काय, की सायक्लॉनसाठी मध्ये लो प्रेशर असतं आणि बाजूला हाय प्रेशर असतं, आणि आपल्याला सायक्लॉनची कंडिशन तयार झालेली आपल्याला दिसते. आणि याच्यातच हवा जी आहे ती हवा हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वाहतानाही आपल्याला दिसते. त्यामुळे या परिस्थिती तयार होते. तर हे पण विधान कसं आहे, करेक्ट आहे. तर 17चं जे उत्तर आहे हे दोन्ही करेक्ट आहेत. आता याच्यामध्ये बघा की विंड्स रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत, किंवा हे जे प्रेशर बेल्ट आहे त्याच्या रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला माहिती असायला पाहिजेत. कुठले असायला पाहिजे, हॅडली सेल आपल्याला माहीत पाहिजे, जसं की हे डोलड्रम आहे, हॅडली सेल माहीत पाहिजे. फॅरल सेल आपल्याला काय आहे माहीत असायला पाहिजे. पोलर सेल काय आहे हे पण याच्यामध्ये कन्सेप्च्युअली आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी माहिती असायला पाहिजे, ठीक आहे. तर जसं की आपण म्हणतो की हॉर्स लॅटिट्यूड आहे, तर हॉर्स लॅटिट्यूड ही कशाला म्हणतात हेही आपल्याला माहीत पाहिजे. दोन्ही विधान याच्यामध्ये करेक्ट आहेत. सॉरी, याचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे 17चं. क्वेश्चन नंबर 18 बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून केंद्राकडे जाताना पुढील दिलेल्या विलगतेचा योग्य क्रम लावा.
एक आहे लेमन आहे, रेपेटी आहे, गुटेनबर्ग आहे, मोहे आहे, कॉनरॉड आहे आणि सॉरी 5च आहेत, कॉनरॉड आहे. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ अर्चचे पण डायग्राम बघूयात. बघा आता इथे त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे, की फर्स्ट जे आहे काय कॉनरॉड आहे, त्यानंतर मोहे आहे, त्यानंतर रेपेटी आहे, त्यानंतर गुटेनबर्ग आहे, त्यानंतर लेहमन आहे. आता यास वरून खाली सरफेसपासून सेंटरकडे जाताना आपल्याला या 5 डिस्कंटिन्युटीज आपल्याला दिसत आहेत. तर काय यायला पाहिजे, पहिले कॉनरॉड कुठं आहे, ई आहे, त्यानंतर काय यायला पाहिजे, मोहे यायला पाहिजे, डी यायला पाहिजे, त्यानंतर रेपेटी यायला पाहिजे, बी यायला पाहिजे, त्यानंतर काय गुटेनबर्ग यायला पाहिजे, लास्टला लेहमन यायला पाहिजे. आता हे जी पहिली जी आहे की कॉनरॉड जी आहे ती सियाल आणि सायमा आहे, ठीक आहे, याच्या दरम्यानची आहे. त्यानंतर मोहे जी आहे ती मोहे कशा दरम्यानचे, सायमा आणि बाह्य प्रावरण जे आहे, ठीक आहे, तर याच्याशी निगडीत आहे. हे रेपेटी जे आहे लोअर मॅन्टल आणि अप्पर मॅन्टल याच्यामधलं, ठीक आहे, सॉरी अप्पर मॅन्टल आणि सायमातलं मधलं आहे. त्यानंतर हे रेपेटी जी आहे ती कशात आहे, अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टलमध्ये आहे. गुटेनबर्ग काय तर लोअर मॅन्टल आणि आउटर कोअरमधले आहे. लेमन कुठले आहे, आउटर कोअर आणि इनर कोअरमधले आहेत. जर आपण डायग्राम बघितली तर याने आपलं ॲन्सर जे आहे ते ॲन्सर काय यायला पाहिजे, तर पर्याय क्रमांक सिक्वेन्स जर बघितलं काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे, ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 19 बघा, पुढीलपैकी नदीच्या अपक्षरणामुळे, ज्याला इरोजन म्हणतो, तयार होणारी भूरूपे कोणती आहेत. गळी आहे, गॉज आहे, तर ती गॉज तयार होते का, 100% होते, की हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर यू आकाराची दरी, यू शेप्ड व्हॅली, हे कुठं होतं तर हे ग्लेशियर लँडफॉर्म आहे, त्यामुळे हे याच्यामध्ये येत नाही. त्यानंतर मेसाज आणि बुट्टाज, ठीक आहे, त्या मेसाज आणि बुट्टाज हे बेसिकली आपल्याला कुठं दिसतं की हे विंडमुळे झालेलं दिसतं, ठीक आहे. तर हे जे आहे हे पण जे नदीचे अपक्षर इरोजनल लँडफॉर्म्स आहेत का नदीचे, तर हे नाही. खाजन किंवा लगून म्हणतो, लगून पण नाही आहे, ठीक आहे. लगून आपल्याला माहिती आहे की काय, एक लगून म्हणजे काय आहे की एक वॉटर बॉडी असते, शालो वॉटर बॉडी, जे थोडंसं मेन वॉटर बॉडीपासून ती डिस्कनेक्ट असते, ठीक आहे, डिस्कनेक्ट असते, त्याला आपण लगून्स म्हणतो. जसं चिल्का सरोवर आहे, ठीक आहे, हे लगूनचं एक्झाम्पल आहे. तर हे जे आहे हे पण येणार नाही, म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे 19चं, केवळ 1 यायला पाहिजे. 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 20 बघा. आता क्वेश्चन नंबर 20 बघा, क्वेश्चन नंबर 20मध्ये काय केलं आहे बघा, अयोग्य पर्यायाची निवड करा. आता डाव्या बाजूला जे आहेत डाव्या बाजूला काय दिलेलं आहे, तर डाव्या बाजूला त्यांनी ओशन करंट्स दिलेले आहेत आणि उजव्या बाजूला त्यांनी जे दिलेले आहेत ते काय दिलेले आहेत इथे, ठीक आहे, उजव्या बाजूला काय दिलेलं आहे तर त्यांनी वाळवंटाची नावे दिलेली आहेत. आता डाव्या बाजूला काय, बेंगुला आहे, हंबलबुल्ट आहे आणि कॅलिफोर्निया आहे. उजव्या बाजूला काय आहे, तर नामीब डेझर्ट आहे, अटाकामा आहे आणि मोजावे डेझर्ट आहे. आता ही जी डेझर्ट्स तयार झालेली आहेत ही जनरली त्या कॉन्टिनेंटच्या वेस्टर्न साईडला तयार झालेली आहेत. आणि डेझर्ट्स तयार होण्यासाठी ज्या कंडिशन आपल्या जगभरामध्ये जी 30 डिग्री नॉर्थ आणि 30 डिग्री साऊथमध्ये जे आपण डेझर्ट्स बघतो, मोस्ट ऑफ दी हे कॉन्टिनेंटच्या वेस्टर्न साईडला आहेत. आता आपण थोडंसं डायग्राममध्ये बघूयात की ते मोस्ट ऑफ दी आपल्याला कुठे दिसत आहेत, हे वेस्टर्न साईडला दिसत आहेत. सहारासुद्धा बघा, हे कालाहारी बघा, नामी बघा, ऑस्ट्रेलियन डेझर्ट बघा, ठीक आहे, अरेबियन डेझर्ट बघा. तर भारतामधलं हे थार जे आहे तर ते सुद्धा वेस्टर्न रिजनल दिसतं. तर हे डेझर्ट्स होण्यासाठी ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स कुठल्या आहेत, त्या 3 कंडिशन्समुळे जनरल डेझर्ट तयार होतं. एक म्हणजे काय की हे सर्वचे सर्व रिजन डेझर्ट जे आहे ते रेन शॅडोमध्ये येतात. कुठे येतात, तर हे सर्वचे सर्व येतात रेन शॅडोमध्ये येतात. सेकंड जे आहे की इथं अँटी सायक्लॉनिक कंडिशन्स तयार होतात. आता आपल्याला माहिती आहे की हे सबट्रॉपिक हाय प्रेशर बेल्ट आहे आणि जिथं पाऊस जर पडायचा असेल तर एअर जी आहे किंवा जे मॉइश्चर आहे ते वर जायला पाहिजे, पण इथं काय होतं तर सिंक होतं, म्हणजे खाली येतं, त्यामुळे पावसाच्या कंडिशन तयार होतात. आणि तिसरा जे इफेक्ट आहे तो डेसिकेटिंग इफेक्ट असतो ह्या कोल्ड करंटमुळे. हे जे कोल्ड करंट आहे, तुम्ही हे जे डेझर्ट्स बघितले ह्या डेझर्ट्सच्या शेजारी कोल्ड करंट्स आहे. हे बेंगुला करंट इथं आहे, कॅनरीज करंट इथं आहे, कॅलिफोर्नियन करंट इथं आहे, पेरुवियन करंट इथं आहे, वेस्ट ऑस्ट्रेलियन करंट, ही सगळी कोल्ड करंट आहेत. ह्या कोल्ड करंटमुळे आता इथं आपल्याला माहिती आहे की रॉकीज आहे, ठीक आहे, जरी इथून पाऊस आला तर कोल्ड करंटमुळे इथलं टेम्परेचर कमी होतं आणि पावसाची जी कंडिशन्स लागते टेम्परेचर जास्त असायला पाहिजे, ठीक आहे, मॉइश्चर वगैरे, ठीक आहे, बाष्पीभवन होण्यासाठी. तर ते टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर समुद्राचं हे कोल्ड करंट्स कमी करतात, त्यामुळे हे पावसाला इथे इम्पॅक्ट करतात. हे सगळ्या कोल्ड करंट ही इथे डेझर्ट्स असण्यासाठी कारणीभूत आहेत. आणि तेच आपल्याला क्वेश्चनमध्ये जे आहे ते एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ही सगळी कोल्ड करंट जी आहे ती कोल्ड करंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्या वेस्टर्नला किंवा त्याच्या ईस्ट साईडला आपल्याला ही सगळे
डेझर्ट्स तयार झालेले दिसतील आणि तेच आपल्याला जोड्या लावामध्ये अयोग्य पर्याय विचारलेला आहे. आता बघा, पहिलं जे स्टेटमेंट आहे की बेंगुला प्रवाह, नामीब डेझर्ट, इथं बेंगुला आहे इथं नामीब आहे, हे करेक्ट आहे का? पहिलं विधान करेक्ट आहे. सेकंड बघा, हंबलबोल्ट करंट आहे, त्याला जर पेरू करंट म्हणतो, पेरुवियन करंट आणि हंबलबोल्ट करंट एकच आहे. तर याच्या इथे की आटाकामा डेझर्ट आहे आणि इथं पॅटगोनियन डेझर्टसुद्धा आहे. ठीक आहे, तर ही दोन्ही डेझर्ट आहे, त्याचा इम्पॅक्ट याच्यावर या डेझर्टिफिकेशनसाठी याचाही रोल आहे, त्यामुळे हे पण सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे. कॅलिफोर्निया प्रवाह किंवा कॅलिफोर्नियन करंट, तर महावे किंवा मोजावे, तर हे सुद्धा डेझर्ट आपल्याला इथं दिसतंय, तर हे पण करेक्ट आहे. ठीक आहे, तर ही तिन्ही जी विधानं आहेत ती करेक्ट आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे 20चं काय यायला पाहिजे? अयोग्य विधान विचारले तर याच्यात एकही नाही. ठीक आहे, सॉरी, इथं जे आहे ते योग्य विधान आहे. ठीक आहे, हे अयोग्य नाही आहे, योग्य विधान विचारलेलं आहे. तर हे सर्व जे आहेत ते काय आहेत? तर योग्य विधानं आहेत. 20चं काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. बघा, क्वेश्चन नंबर 21 बघा. सूर्यतापात, त्याला इन्सुलेशन म्हणतो, दिवसानुसार, ऋतूनुसार, वर्षानुसार बदल घडून येतो, याची कारण किंवा कारणे काय आहेत? पहिलं आहे पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरणे. आता बघा की आपल्याला जी हीट मिळते सूर्याकडून, ठीक आहे, त्या हीट मध्ये जो चेंज आहे किंवा जो बदल येतो, खालीपैकी कुठल्या फॅक्टर्स त्याला कारणीभूत आहेत असा क्वेश्चन आहे. पहिलं आहे की पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरणे, तर हे करेक्ट आहे. का करेक्ट आहे? की पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यामुळेच आपल्याकडे दिवस रात्र येतं, त्यामुळे हे करेक्ट आहे. दिवसाचा कालावधी जास्त असेल तर जास्त हीट मिळणार आहे, रात्रीचा कालावधी कमी असेल तर कमी हीट मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सूर्यकिरणाचे कोन, हेही करेक्ट. डायरेक्ट सनरेज आपल्याला माहिती आहे की कुठे विषुववृत्तावर आपल्याला पडतात किंवा इक्वेटरवर पडतात, त्यामुळे तिथे हीट जास्त असते ॲज कम्पेअर टू सब ट्रॉपिकल किंवा पोलर रिजनला, त्यामुळे दिवसाचा सूर्यकिरणाचा कोनही महत्त्वाचा आहे. वातावरणाची पारदर्शकता, तर वातावरणाच्या पारदर्शकतेमध्ये आपल्याला माहिती आहे व्हॉल्कॅनो झालं किंवा ऑलरेडी आपल्याला पृथ्वीच्या अवतीभोवती जे आहे ते वातावरणाचं एक चादर हातरल्यासारखं असं वातावरण आहे. ठीक आहे, त्यामुळे सूर्याची सगळी उष्णता जी आहे ती मध्ये येत नाही, काही रिफ्लेक्ट होऊन जाते. आणि समजा हे वातावरण जर पारदर्शक किंवा ढगाळ वातावरण असेल तर अर्थच्या सरफेसपर्यंत सूर्याची हीट तेवढी पोहोचत नाही किंवा सूर्यप्रकाश तेवढा पोहोचत नाही, त्यामुळे वातावरणाची पारदर्शकता ही महत्त्वाची आहे. हे आहे भूभागाचे प्रमाण. तर हे आहे, आपल्याला माहिती आहे की जमीन लवकर तापते, ठीक आहे, परंतु पाणी किंवा समुद्र जे आहे तो तापण्यासाठी वेळ घेतो, त्यामुळे आपल्याला दिसतं की नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये आणि साऊथ हेमिस्फिअर, दक्षिण गोलार्धामध्ये हे उत्तर गोलार्धापेक्षा कमी टेम्परेचर राहतं, त्यामुळे हे भूभागाचं प्रमाण ही कारणीभूत आहे. ही सर्व जी घटक आहेत ती कारणीभूत आहेत. हे दिवसानुसार, ऋतूनुसार, वर्षानुसार बदल घडून येण्यासाठी कारणे आहेत. त्याचं उत्तर काय यायला पाहिजे? ABCDE म्हणजे काय? वरील सर्व. आता बघा, हा प्रश्न जो आहे ना, हा प्रश्न कुठून डिझाईन केलेला आहे? तर त्याचा सोर्स आहे NCERT. ठीक आहे, NCERTमधून बघा, हे डायरेक्ट लाईन टू लाईन इथून NCERTमधलंच आहे, चॅप्टरमधला. इथून हा व्हेरिएबिलिटी ऑफ इन्सुलेशन ॲट द सरफेस ऑफ द अर्थ, हे डायरेक्ट इथून क्वेश्चन उचललेलं आहे. सरळ मेन्शन केलं, द अमाऊंट ऑफ अँड द इंटेन्सिटी ऑफ इन्सुलेशन varied during a day, in a season, in a year. The factor that cause these variations in the insulations are the rotation of the earth on its axis, the angle of inclination of sun rays, the length of day, the transparency of the atmosphere, and the configuration of land in terms and its aspect. तर इथूनच सरळ क्वेश्चन उचललेला आहे. NCERT बेस फॅक्ट आहे. 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 22 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानाची निवड करा. आकाराने अक्षवृत्ते जशी ध्रुवाकडे लहान होत जातात तशी रेखावृत्ते होत नाहीत. सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात. आपल्याला माहिती आहे की समजा हे अर्थ आहे, ठीक आहे, आणि हा समजा हा लॅटिट्यूड आहे. तर लॅटिट्यूड जे हॉरिझॉन्टल सर्कल आहेत त्यांचा आकार जसं आपण ध्रुवाकडे जाऊ तसं तो कमी होत जातो. ठीक आहे, तर ते करेक्ट आहे. पण रेखावृत्त जर बघितलं तर पोल टू पोल लाईन्स आहेत, त्यांचा आकार काही बदलत नाही. तुम्ही कसंही जावा, ध्रुवाकडे जावा किंवा दोन्ही ध्रुवाकडे गेले तर त्यांचा काही आकार बदलत नाही. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे की अक्षरवृत्ते जशी ध्रुवाकडे लहान होत जातात तशी रेखावृत्ते होत नाहीत. सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तामधील पृथ्वीपृष्ठावरील अंतर 111 किलोमीटर असते. त्याचबरोबर विषुववृत्तावर लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तामधील अंतर 90 किलोमीटर. आता हे चूक आहे, लक्षात आहे. अक्षवृत्तामधल्या पृथ्वीवरील अंतर हे पृष्ठभागावरील 111 आहे. कोणत्याही दोन लॅटिट्यूडमधलं जर तुम्ही अंतर बघितलं तर कुठल्याही दोन लॅटिट्यूडमधलं अंतर कॉन्स्टंट आहे 111 किलोमीटर. ठीक आहे,
पण जर लॉंगिट्यूडमध्ये किंवा रेखावृत्ताच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर ते अंतर सेम राहत नाही. तर ते किती होतं, तर ते मॅक्सिमम असतं कुठं, इक्वेटरला असतं. ठीक आहे, मॅक्सिमम इक्वेटरला असतं. ते किती असतं, ते 90 नाही राहत, तर ते पण 111च राहतं. ते चेंज होतात. कारण का, तर रेखावृत्त जसजसं आपण किंवा लॉंगिट्यूड जे आहे जसं आपण पोलकडे जाऊ तसं या दोन लाईन्समधलं किंवा दोन रेखावृत्तामधलं अंतर कमी कमी होत जातं. आता हे जे इक्वेटरला दिसणारं 111 किलोमीटर अंतर आहे, जेव्हा ते आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, ज्याला कर्कवृत्त आणि मकरवृत्त म्हणतो, तिथे ते आपल्याला अंतर किती दिसतं, तर ते 102 किलोमीटर होतं. ठीक आहे, लॉंगिट्यूड 102. परत आपण पोलार रिजनला गेलोत, ठीक आहे, आर्टिक आणि अंटार्क्टिक, ठीक आहे, इथं जर गेलो तर तिथं आपल्याला काय दिसतं, तेच अंतर 44 किलोमीटर. आणि एक्झॅक्ट पोलला जर गेलोत आपण, ठीक आहे, तर पोलला जर गेलो तर ते किती आहे, 0 आहे. ठीक आहे, तर त्यामुळे सेकंड विधान जे आहे ते विधान कसं आहे, चुकीचं आहे. त्यामुळे दोन रेखावृत्तांमधलं सर्वाधिक अंतर हे आपल्याला इक्वेटरला मिळतं आणि सगळ्यात कमी जे अंतर आहे ते पोल्सला मिळतं, 0 मिळतं. पण तीच गोष्ट लॅटिट्यूड किंवा अक्षवृत्तांच्या बाबतीमध्ये नाही राहत. कुठल्याही दोन अक्षवृत्तामधलं जे अंतर आहे ते कॉन्स्टंट राहतं. ते किती आहे, 111. तर 22चं उत्तर आहे. फक्त पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे, पर्याय क्रमांक 1. 23 बघा, जोड्या लावा. हार्माटन. आता हे बघा की हे डाव्या बाजूला काय दिलेले आहेत, लोकल विंड्स दिलेले आहेत. उजव्या बाजूला ते लोकल विंड्स आपल्याला कुठं सापडतात याच्या संबंधीचा पर्याय दिलेला आहे. तर हार्माटन आपल्याला कुठं सापडतं, तर आफ्रिकेमध्ये गिनीच्या आखातामध्ये सापडते. हार्माटनलाच डॉक्टर विंड पण म्हणतात. ठीक आहे, याला आपण डॉक्टर विंड पण म्हणतात. आता हे पुर्गा आहे आणि समजा हे बुरान आहे. पुर्गा आणि बुरान आपल्याला कुठं सापडतं, तर हे सायबेरियामध्ये सापडतं. ठीक आहे, रशियामध्ये. त्यानंतर बर्ग जे आहे, ते बर्ग पर्वत किंवा बर्ग माउंटन्स कुठे आहेत, तर ते आफ्रिकेमध्ये आहेत. ठीक आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडतात. त्यानंतर ब्रिक फिल्डर्स जे आहेत ते कुठे सापडतात, तर ते ऑस्ट्रेलियामध्ये सापडतात. हे तिथले स्थानिक महत्त्वाचे काय आहेत, लोकल विंड्स आहेत. बघा, दरवर्षी आहे ना, मागच्या तुम्ही जर 2013 पासून आतापर्यंत क्वेश्चन्स जर बघितले तर त्याच्यामध्ये लोकल विंड्सवर जे आहे ते प्रश्न आलेले आहेत, विचारलेले आहेत. तर लोकल विंड्स, जे महत्त्वाचे लोकल विंड्स आहेत ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपल्या टेस्टमध्ये पण मागच्या 2-3 टेस्टमध्ये लोकल विंडवर क्वेश्चन आहे. 23चं उत्तर काय यायला पाहिजे मग, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24 बघा, ब्रह्मपुत्रा नदीबाबत योग्य विधानांची निवड करा. ब्रह्मपुत्रा नदी हिमालयातील कैलास पर्वतरांगाच्या उत्तरेला आणि कनगुत्से सरोवराच्या दक्षिणेला हिमनदी म्हणून उगम पावते. तर पहिलं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे की ब्रह्मपुत्रा हिमालयातील कैलास पर्वतरांगाच्या उत्तरेला आणि कनगुत्से सरोवराच्या दक्षिणेला हिमनदी म्हणून उगम पावते. सेकंड, ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागराला प्रवेश करण्यापूर्वी तिबेट, जो चीन, भूतान, भारत आणि बांगलादेशच्या 4 देशांमधून वाहते. तर हेही स्टेटमेंट करेक्ट आहे. आसाममधील आसाममध्ये मॉजोली आयलंड आहे, ते रिव्हर आयलंड आहे, ते बरोबर आहे. हे बेट या नदीत असून याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता त्याच्या जागतिक वारसा स्थळामध्ये आणखी समावेश नाही करण्यात आलेला. त्याची मागणी आहे की याचा समावेश करावा, पण आणखीही मॉजोलीचं जे आहे की जागतिक वारसा स्थळामध्ये त्यांनी समावेश केला गेलेला नाही. तर त्यामुळं 24चं उत्तर आहे ए आणि बी. 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, 25 बघा, पुढील दिलेली विधाने अभ्यासा व योग्य विधानांची निवड करा. 1991 पासून 2011 पर्यंत भारताच्या संपूर्ण लोकसंख्येमधील लिंग गुणोत्तर कमी होत गेले. याच कालावधीत देशातील लहान बालकांमधील लिंग गुणोत्तर वाढत गेले. आता हे जे डेटा आहे त्या डेटाचे कम्प्लीट अपोजिट विधान आहे बघा, की 1991 पासून 2011 पर्यंत भारताच्या संपूर्ण लोकसंख्येतील लिंग गुणोत्तर कमी होत गेले. तर कमी होत गेलेलं नाही आहे, तर ते वाढत गेलेलं आहे. ठीक आहे, वाढत गेलं. पण याच कालावधीत देशातील लहान बालकांमधील जे लिंग गुणोत्तर आहे ते वाढत गेले, तर हे कमी होत गेलेलं आहे. ही जर आपण आकडेवारी बघितली की काय आकडेवारी आहे, ठीक आहे, हा बघा शालेय पुस्तकामध्ये डायरेक्ट टेबलच आहे, हे माहिती आहे का म्हणून, की 1991 पासून आपण 2011कडे जर गेलो तर संपूर्ण लोकसंख्येमध्ये लिंग गुणोत्तर 927 पासून 940 म्हणजे हे वाढत गेले कंटिन्युअसली आपल्याला दिसते. तीच गोष्ट लहान मुलामध्ये जर आपण बघितली तर लहान मुलामध्ये 1991 साली 945 जे लिंग गुणोत्तर होतं ते 927 आणि 914 म्हणजे काय झालेलं आहे की मागच्या 1991 पासून 2011कडे येताना ते कमी झालेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही विधानं जे आहेत हे प्रश्नातले उलटे दिलेले आहेत, त्यामुळे चूक आहेत. ठीक आहे, 25ची ही दोन्ही विधानं जी आहेत ती कशी आहेत,
चूक आहेत आणि त्यांनी आपल्याला विचारले काय, योग्य विधानाची निवड करा. तर ही दोन्ही विधानं चूक आहेत. याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. 26 बघा, काय खरे आहे. पलार आणि कावेरी खोऱ्याच्या मधल्या भागात नल्लामलाई आणि वेलिकोंडा या महत्त्वाच्या पर्वतरांगा आहेत. आता हे पलार रिव्हर आणि कावेरी, ठीक आहे, रिव्हर, तर यांच्या दरम्यान ज्या हिल्स आहेत किंवा डोंगर रंगाच्या आहेत त्या कोणत्या आहेत, तर ह्या नल्लामल्ला आणि वेलिकोंडा नाही आहेत. तर त्या कुठल्या आहेत, तर त्या जावडं, शिवराय आणि पंचमहाल ह्या टेकड्या आपल्याला तुम्हाला याच्यामध्ये सापडतील. जावडा, शिवराय आणि पंचमहाल या टेकड्या सापडतात. त्यामुळे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. सेकंड विधान बघा, नल्लामलाई पर्वतरांगा कोरोमंडल किनाऱ्याला समांतर आहेत. तर हे बरोबर आहे की हा कोरोमंडल कोस्ट आहे, तर त्याला ह्याच्या समांतर ज्या टेकड्या आहेत त्या नल्लामलाई आहेत. हे विधान जे आहे ते करेक्ट आहे. त्यामुळं 26 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा क्वेश्चन नंबर 27 बघा, भारताच्या भूसीमेची लांबी किती आहे. पर्याय क्रमांक 1 14,516 किलोमीटर, नेक्स्ट आहे 19,548, तिसरा आहे 15,106 किलोमीटर आणि चौथा आहे 22,685 किलोमीटर. तर बघा याचं हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. बऱ्याच पुस्तकांमध्ये बघा की हे 15,106 नाही आहे दिलेलं, त्यांनी 15,200 किलोमीटर काही ठिकाणी दिले, काही ठिकाणी 15,205 दिले. पण याचं उत्तर जे आहे हे 15,106 आहे. तर याचा सोर्स जो आहे हा सोर्स आहे भारताचे होम मिनिस्ट्री, ठीक आहे, गृह मंत्रालयाची वेबसाईट आहे किंवा त्यांचे डॉक्युमेंट आहे त्याच्यानुसार आहे की आता इथे बघा काय म्हणजे इंडिया हॅज 15,106 किलोमीटर ऑफ लँड बॉर्डर. तर ती किती आहे, 15,106 किलोमीटरची लँड बॉर्डर आहे. आणि त्यानंतर कोस्टलाईन किती आहे, 7,500. कोस्टलाईन किती आहे, 7,516 किलोमीटरचे आहे, इन्क्लुडिंग आयलँड्स टेरिटरी. द लेंथ ऑफ आवर लँड बॉर्डर्स विथ नेबरिंग. आणि खाली लिस्ट दिलेली की हायेस्ट आपली जी भूसीमा आहे ती कुठल्या देशासोबत आहे, तर ती आहे बांगलादेशसोबत, 4,096 किलोमीटर आहे. चायनासोबत त्यानंतर आहे 3,488 किलोमीटर. त्यानंतर पाकिस्तानसोबत आहे 3,323 किलोमीटर आहे. त्यानंतर नेपाळसोबत आहे 1,751, म्यानमारसोबत आहे 1,643, भूतानसोबत 600 आणि अफगाणिस्तानसोबत 106. आता लक्षात ठेवा की कदाचित हे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डरमध्येही एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो की भूसीमा जे आहेत हायेस्ट आपली बांगलादेश आहे, त्यानंतर चीन आहे, त्यानंतर पाकिस्तान आहे, त्यानंतर नेपाळ आहे आणि नेपाळ पुन्हा मग म्यानमार आहे, मग भूतान आहे, नंतर शेवटी अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तान आपला शेजारचा देश आहे हे विसरू नका, ठीक आहे. तर याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर भारताच्या भूसीमेची लांबी किती आहे, ती 15,106 किलोमीटर आहे. पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 28 बघा, कॅस्पियन समुद्राला लागून सीमा असलेल्या देशासंबंधी योग्य पर्यायाची निवड करा. आता कॅस्पियन समुद्राच्या आसपास असलेल्या देशांचे आपल्याला हा मॅप रिडिंग बेस्ड क्वेश्चन आहे, जनरल क्वेश्चन आहे. आता समजा हा कॅस्पियन सीचा जर आपण मॅप बघितला तर शेजारी असलेले देश कोणते कोणते आहेत, तर सरळ सरळ बघा इथं रशिया आहे, कझाकस्तान आहे, त्यानंतर अझरबैजान आहे, इराण आहे, तुर्कमेनिस्तान आहे, ठीक आहे. तर ह्या देशांपैकी आपल्याला त्यांनी देश विचारतात. आपल्याला ऑप्शनमध्ये कुठे दिसतात, पहिलं ऑप्शन आहे तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान. इथे उझबेकिस्तान कुठेही आपल्याला दिसत नाही, त्यामुळे पहिला ऑप्शन येणार नाही. सेकंड आहे अझरबैजान, तुर्कमेनिस्तान, अगेन उझबेकिस्तान आहे त्यामुळे ते पण येणार नाही. थर्ड आहे अझरबैजान, इथे अझरबैजान आहे, त्यानंतर कझाकस्तान आहे, त्यानंतर इराण आहे आणि हे तुर्कमेनिस्तान आहे. तर पर्याय क्रमांक 3 उत्तर यायला पाहिजे. 4मध्ये पण आपलं उझबेकिस्तान दिसतं. हा मॅप रिडिंग जनरल क्वेश्चन आहे, मॅप रिडिंग बेस. तर याचं उत्तर काय यायला पाहिजे, तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 29 बघा, महाराष्ट्रातील 2 राज्यांना सीमा लागणाऱ्या जिल्ह्यांची संख्या किती आहे, तर ती किती आहे, 6 आहे. कुठले कुठले जिल्हे आहेत, आपण जर समजा नॉर्थकडे आपण जर बघितलं तर एक धुळे आहे, दुसरा नंदुरबार आहे, तिसरा तुमचा गोंदिया आहे ईस्ट साईडला, त्यानंतर गडचिरोली आहे, त्यानंतर आपण नांदेड आहे दक्षिणला आणि त्यानंतर खाली कोकणामध्ये सिंधुदुर्ग आहे,
ठीक आहे. तर हे 6 जिल्हे जे आहेत हे जी सीमा जी आहे ती सीमा 2 राज्यांना लागू आहे. त्यामुळे 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 30 बघा, बॉक्साईटचे साठे महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात आढळतात? 1 कोल्हापूर, दुसरं रायगड, तिसरं सातारा, तिसरं रत्नागिरी, ठाणे, सांगली. तर हे बॉक्साईटचे साठे जे आहेत हे कोल्हापूरमध्ये सापडतात, रायगडमध्ये सापडतात, सातारा, रत्नागिरी, ठाणे आणि सांगली. आता महाराष्ट्राचा वेस्टर्न जो कोकणचा रिजन आहे, ठीक आहे, ते ठाण्यापासून खाली सिंधुदुर्गपर्यंत आणि कोल्हापूर आणि सांगली या भागामध्ये बॉक्साईट आपल्याला सापडतं. त्यामुळे 30चं उत्तर आहे वरील सर्व. 31 बघा, पुढील विधाने विचारात घ्या. हरितवायू उत्सर्जनामध्ये वाहतूक क्षेत्राचा वाटा सर्वात मोठा आहे. दुसरं आहे CO2चे प्रमाण किंवा कॉन्सन्ट्रेशन हे इतर कोणत्याही हरितवायूपेक्षा अधिक आहे. आता पहिलं स्टेटमेंट बघा की हरितवायू उत्सर्जनात वाहतूक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. तर वाहतूक क्षेत्राचा नाही तर ऊर्जा क्षेत्राचा आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की भारताची एकूण ऊर्जा निर्मिती जी आहे त्यातल्या जवळजवळ 63% हे औष्णिक ऊर्जा आहे, म्हणजे कोळसा, डिझेल, पेट्रोल याच्यापासून तयार केली जाते. त्यामुळे वाहनांचा वाटा सर्वात जास्त नाही आहे, तर ऊर्जा क्षेत्राचा, एनर्जी सेक्टरचा सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे पहिलं विधान जे आहे हे चूक आहे. CO2चं प्रमाण इतर कोणत्याही हरितवायूपेक्षा अधिक आहे, तर हे करेक्ट आहे की जे काही उत्सर्जन आहे, जे काही हरित वायू आहेत, जे लिस्ट आहे की आपण क्योटो प्रोटोकॉलमध्ये सुद्धा जे आपले 6 मेन्शन आहेत, तर त्या सगळ्यात जास्त जे वाटा आहे ते काय आहे CO2चं आहे. तर दुसरं विधान जे आहे ते करेक्ट आहे, पहिलं विधान चूक आहे. 31चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2. 32 बघा, जागतिक तापमान वाढ थोपविण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेला क्योटो प्रोटोकॉल कोणत्या वर्षी अंमलात आला? आता बघा की क्योटो प्रोटोकॉल 1992 साली रिओ समिट झाली आणि त्यानंतर एक ॲग्रीमेंट आलं, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, UNFCCC आपण त्याला म्हणतो, ते आलं. आता हे आल्यानंतर यासंबंधी जपानच्या क्योटो शहरामध्ये 1997ला एक करार आला. ठीक आहे, 1997 जपान देशातलं जे क्योटो शहर आहे, ठीक आहे, यासंबंधी टेम्परेचर वाढ होती आहे आणि त्याच्यावर हे ग्रीन हाऊस गॅस इमिशन केलं, तर त्याच्यावर एक बंधन आणण्यासाठी एक करार आला. तो करार म्हणजे काय? क्योटो करार आहे. हा करार आहे. हा कधी आला? 1997 साली. पण कोणत्या वर्षी अंमलात आला असा प्रश्न आहे की हा अंमलात कधीपासून आला. 97ला काय झालेलं आहे? तो आलेला आहे. आता क्योटो प्रोटोकॉलमध्ये जर आपण बघितलं तर 4 अनेक्स लिस्ट आहेत. बेसिकली क्योटो प्रोटोकॉल हा महत्त्वाचा आहे. 4 अनेक्स लिस्ट कुठले आहेत? फर्स्ट अनेक्स लिस्ट आहे, सेकंड अनेक लिस्ट आहे, अनेक्स आणि थर्ड तिथं A आहे आणि हे B अनेक्स आहे. तर फर्स्टमध्ये अशा देशांची नावं आहेत की ज्यांनी लिगली स्वतःला बाइंड करून घेतलं की आम्ही काय करणार आहोत की आमचं ग्रीन हाऊस गॅस इमिशन ज्या टाईम फ्रेममध्ये त्यांनी दिलेलं आहे त्या टाईम फ्रेममध्ये कमी करूत, अशा देशाची यादी आहे. सेकंडमध्ये अशा देशांची यादी आहे की आम्ही ग्रीन हाऊस इमिशन जे आहेत त्याच्यासाठी आम्ही स्वतः नाही पण आम्ही दुसऱ्या देशांना टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करूत किंवा पैसे देऊत, ज्याच्यामुळे आम्ही आमच्यासाठी जे बाइंडिंग इमिशन कमी करणं आहे ते आम्ही पूर्ण करूत. हे अनेक्स Aमध्ये जे आहेत, जे गॅसेस क्योटो प्रोटोकॉलमध्ये जे ग्रीन हाऊस गॅसेस, हे महत्त्वाचं आहे, हे अनेक्स Aमध्ये आहेत की असे 6 ग्रीन हाऊस गॅस आहेत. ठीक आहे, जे याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. त्यात 6 ग्रीन हाऊस गॅसेस जे क्योटो प्रोटोकॉलमध्ये मेन्शन आहेत ते कुठले कुठले आहेत? कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, त्यानंतर सल्फर हेक्झाफ्लोराईड आहे, त्यानंतर परफ्लोरोकार्बन आहे आणि हेक्झाफ्लोरोकार्बन आहे. तर ही जी 6 आहेत हीच अनेक्स Aमध्ये आहेत. आणि अनेक्स Bमध्ये जे आहेत की या देशांना, ठीक आहे, म्हणजे अनेक्स 1मधल्या देशांना, 2मधल्या देशांना जे गॅसेस कमी करायचे आहेत ते Aमध्ये आहे. ते 6 गॅसेसचं इमिशन कमी करायचं, ते किती करायचं आहे त्याचा कोटासंबंधीची माहिती आहे ती अनेक्स Bमध्ये दिलेली आहे. आणि या कराराची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी 2005पासून चालू केलेली आहे. प्रश्न आपल्याला अंमलबजावणी संबंधी आहे. तर 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 33 बघा, 33मध्ये सरळ सरळ जोड्या लावा आहे. डाव्या बाजूला व्याघ्र प्रकल्पाची नावं आहेत आणि उजव्या बाजूला राज्याचं नाव दिलेलं आहे. आता बघा, बांधवगड आहे, पुलारमो आहे, नागरहोल आहे आणि बक्सा आहे आणि समोर स्टेट्स दिलेले आहेत. आता बांधवगड आपल्याला माहिती आहे कुठे आहे? MP मध्ये आहे. पलारमो कुठं आहे? तर हे झारखंडमध्ये आहे. नागरहोल कुठं आहे? कर्नाटकमध्ये आहे. बक्सा कुठं आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. ठीक आहे, तर हे जर आपण बघितलं तर ह्याची जोडी 33चं काय यायला पाहिजे? फर्स्ट 4, सेकंड 1, तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे.
33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 34 बघा, दिल्लीमधील स्मॉगसाठी पुढीलपैकी कोणकोणते घटक जबाबदार आहेत? 1. वाहनांचं प्रदूषण, करेक्ट आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे ज्वलन, ठीक आहे. तर त्यांनी जो शेतीमधला राहिलेला जो कचरा आहे तो पेटवल्यामुळे सगळा जो धूर आहे किंवा जे धुलीकण आहे ते दिल्लीवर येतात, तर हे पण करेक्ट आहे. बांधकाम आणि संबंधित कामामुळे वाढणारे धुळीचे प्रमाण, तर हे पण करेक्ट आहे. तिन्ही गोष्टी दिल्लीतील स्मॉग फॉर्म होण्यासाठी किंवा स्वाग निर्मितीसाठी हे तिन्ही जे आहेत हे घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे याचं उत्तर जे आहे 34चं पर्याय क्रमांक 4 आहे. क्वेश्चन नंबर 35 बघा, अतिरक्तदाब विरोधी अँटी हायपरटेन्सिव्ह औषध म्हणून कशाचा वापर केला जातो? आता कशाचा वापर केला जातो? तर ते सर्पगंधा याचा वापर केला जातो अतिरक्तदाब विरोधी म्हणून. आता सदाफुली जी आहे ही सदाफुली कर्करोग रोगासाठी, ठीक आहे, म्हणजे पांढऱ्या रक्तपेशीचा जो कर्करोग त्यासाठी. आता ही यू वृक्ष जे आहे तो पण कर्करोगासाठीच वापरला जातो आणि बिबवा जो आहे तो बिबवा मेंदू उत्तेजक म्हणून वापरला जातो.